मला ना खूप गरमी होत आहे रे. छान वगैरे ना करे. सॉरी हा श्रीकांत, खरंच ना मी हे सगळं काही ऍडजस्ट नाही करू शकणार. अरे मला एसी मध्ये राहायची सवय आहे ना म्हणून. श्रीकांत ऐकणार आहे, अरे फॅन तरी लावणार आहे. खरंच मला सहन नाही होत रे गरमी एवढी. अरे मी ऍडजस्ट नाही करू शकत रे. ऐक ना, तू ऐकत का नाही रे? तू आपल्या घरी घेऊन आला ना मला आता. एक ग्लास पाणी देणार आहे मला प्यायला? अरे हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं. सॉरी सॉरी. तू बस घेते, मी तुझ्यासाठी बस बस 5 मिनिटात येतो. नाही नाही लवकर. शिट, कसं बताव इथे मला काही समजत नाही. इतकी जुना नाही की माझा ड्रेस तरी नवीन आहे. हे लोक ह्या घरामध्ये कसे राहत असतील देव जाणे, देवालाच माहिती. पण लग्न झाल्यानंतर श्रीकांतचा घरचा बनावंच लागेल. माझ्या इशाऱ्यावर त्याला नाचावंच लागेल. श्रीकांत, तुला माझ्या पत्राची गाड बाजून तुला नाही नाचवलं ना तर त्रिवेणी देशमुख म्हणून नाव नाही सांगणार रे. त्रिवेणी देशमुख. हे त्रिवेणी पाणी खेळ काय लागले तर माझ्या राजीला नाही. एवढं गरम पाणी रे. फ्रीज नाही का रे घरात? बरोबर आहे. सॉरी हा, पण तुझं मन दुखलं असेल, पण खरंच ना मला सवय नाही आहे ना त्या गरम पाण्याची म्हणून. बरोबर आहे. खरी तर अजिबात लिटर दिसत नाही.